नमस्कार. लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. अजितदादा यांच्या अपघाती मृत्यू संदर्भात विधान भवनामध्ये आणि एकंदरीत विधान परिषदेमध्ये चर्चा व्हावी यासाठी अनेक दिवसांपासून अनेक आमदार म्हणजे विरोधात जे आमदार आहेत रोहित पवारांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील शशिकांत शिंदेंपर्यंत सर्वच जे ते आग्रही होते. परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून जर कोण आग्रही असतील तर ते अमोल मिटकरी होते. उद्या स्वतंत्र चर्चा लागलेली आहे म्हणजे अजितदादा यांच्या अपघाती मृत्यू संदर्भात उद्या चर्चा होईल. गेल्या अनेक दिवसांपासून जी मागणी होती की विधान परिषदेमध्ये ही चर्चा यावी, आता ही चर्चा उद्यावरती येऊन ठेपलेली आहे. काय वाटतं, उद्या नेमकी ही चर्चा होईल? उद्याच्या अहवालामध्ये ही चर्चा असेल? हा सातत्याने स्थगनचा प्रस्ताव गेल्या 2 आठवड्यापूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी मांडला होता आणि आम्ही पण अनेक दिवसांपासून आग्रही होतो. सभापतींना पण भेटलो काल आणि आज. मी स्वतः सभागृहात विचारलं, शनिवारी चर्चा येणार होती, मंगळवारी येणार होती, आता येणार आहे की नाही तेवढं सांगा. आजच्या कामकाजात पण ती नव्हती, पण माननीय उपसभापती नीलमताई गोरे यांनी स्वतः चेअरवर बसून सांगितलं की उद्या अल्पकालीन चर्चा 97 हा जो 97चा प्रस्ताव असतो त्यामध्ये अजितदादांच्या विमान अपघाताच्या संदर्भात उद्याच्या कामकाजात ती चर्चा असल्याचं सांगितलं. आणि त्यामुळे मी माननीय उपसभापती नीलमताईचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि सभापती साहेबांचे की त्यांनी त्याकरता सहमती दाखवली. खरं तर ही अगोदरच यायला पाहिजे होती चर्चा, पण ठीक आहे, उशिरा का होईना ती चर्चा होणं महत्त्वाचं आहे. उद्या सभागृहात जास्तीत जास्त सदस्य असले पाहिजे आणि सभागृहात मला असं वाटते की गृहराज्यमंत्री किंवा गृहमंत्री याला उत्तर देतील. आणि ज्या पद्धतीने ही सभा एवढ्या उशिरा लावली आहे किंवा म्हणजे ही संपूर्ण बातचीत किंवा ही संपूर्ण चर्चा होण्यासाठी एवढी दिरंगाई का झाली, याचं कारण काय, तुम्हाला काय वाटतं? नाही, असं आहे की त्या सभेला म्हणजे हा जो विषय होता, हा विषय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय होता. त्याचं गांभीर्य तसं होतं. अजितदादांसारखा नेता ज्यानं 40 वर्ष या विधिमंडळाचं प्रतिनिधित्व केलं, राज्याचं प्रतिनिधित्व केलं, त्या नेत्यांच्या विमान अपघातानंतर चर्चा न होणं हे फार खंत होती. सोशल मीडियातूनही टीकेची झोड उठत होती आणि आमदारांना पण जनता प्रश्न विचारायला लागली. त्यामुळे आमदारांनी पण विनंती केली असेल आणि आज काय असू देत, मागचं काय मला बोलायचं नाही आहे, पण चर्चा होते आहे याच्यामध्ये समाधान आहे. चर्चा होते. निदान आयुष्यात कधी त्यांना सुखाचे क्षण किंवा न्याय भेटला नसेल अजितदादांना, पण गेल्यानंतर जर अन्याय होत असेल तर त्या दादाचं काय, त्यांचं मन काय म्हणेल जर ते पाहत असतील कुठं तर. उद्याच्या चर्चेत न्याय मिळेल आशा आहे. उद्या आमच्या प्रश्नाला गृह खातं काय उत्तर देतं त्यावरून ठरेल तो न्याय भेटला की अन्याय झाला. आणि अहवाल आहेत इतर काही गोष्टींसंदर्भात विचारू ना, आम्ही प्रश्न विचारू. आम्ही काय प्रश्न विचारू हे आम्ही सभागृहातच दिसेल तुम्हाला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत येऊन सांगू की आम्ही हे प्रश्न विचारले आणि त्यावर काय उत्तर येतं. कारण आम्ही प्रश्न उपस्थित केल्यावर त्यावर उत्तर द्यावंच लागेल. त्याच्यामुळे उद्याच्या दिवसात ती चर्चा येणं महत्त्वाचं होतं. ते चर्चा येते आहे. अमोलजी, गेल्या अनेक दिवसांपासून आपण संवाद साधताय, आपण लोकमतसोबतही बोलताय, अनेक प्रश्न आपण उपस्थित केले, त्या प्रश्नांवरती मी जाणार नाही, परंतु तुमच्या पक्षातून म्हणजे दादांच्या राष्ट्रवादी या पक्षातून फक्त तुम्हीच म्हणताय, तुम्हीच बोलताय. आता हे अधिवेशन झालं, ह्या अधिवेशनामध्ये न्याय मिळेल की नाही दादांना हे काही कल्पना नाही, फक्त चर्चा आलेली आहे. पण दादांना जर या अधिवेशनात न्याय मिळाला नाही तर पुढचं काय? नाही, पुढची स्ट्रॅटेजी पण आम्ही ठरवू. जर या अधिवेशनामध्ये आम्हाला अपयश आलं तर मी नक्कीच एवढं सांगतो की दादांचा वर जीव ओवाळणारा महाराष्ट्रामध्ये मराठा बहुजन समाजाचा 18 पगड जाती 12 बलुतेदाराचा घटक आहे. त्याच्यामुळे एक लोक चळवळ उभी करणं हे आमचं कर्तव्य असेल आणि त्याकरता एक सर्व मिळून एक स्ट्रॅटेजी ठरवून मग पुढे जाऊ. तसं नाही. एक ट्विट केलं होतं तुम्ही आज म्हणजे गेला एक दिवस झाला असेल त्या ट्विटला, दादांची तुम्ही माफी मागितली. या मागे काही कुठली अदृश्य शक्ती आहे ती कळत नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही दादांची माफी मागत आहात आणि हा विषय ओढून म्हणजे आत्तापर्यंत बोलत होतात, परंतु आता तुम्ही हा विषय एवढा ओढून बोलणार नाही आहात का, एवढा आग्रही धरणार नाही आहात का? कारण की थेट तुम्ही दादांची माफी मागितली. कसं आहे की माफी याच्याकरता मागितली की बाबा इतकं आपण रोज बोलतोय आणि मग ते बोलून शेवटी काय एकच विषय आपण वारंवार बोललो की त्या विषयाचं गांभीर्य राहत नाही. आता काय आपण माफीच मागू शकतो की दादा इतकं मोठं तुम्ही सगळ्यांना राखीतून उभं केलं आहे आणि जर ते जस्टिससाठी भांडावं लागत असेल तर आम्हाला माफी करा, कारण आम्ही करंटी निघालो.
ही व्यथा होती माझी, ती मी मांडली ट्विटच्या माध्यमातून. कारण आता समाज माध्यमावर तशा व्यथा मांडायला आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मला ती खंत होती, ती मी मांडली. तुम्ही पहिल्यापासून बोलताय, गेल्या मागच्या आठवड्यामध्ये माध्यमांसोबत जय पवारांनी संवाद साधला. जय पवार थेट म्हणाले की या आठवड्यात ते माध्यमांसोबत चर्चा करतील. ते सत्तेमध्ये आहेत, सत्ताधाऱ्यांची ताकद त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे काही नवे खुलासे, नवीन काही गोष्टी समोर येतील असं वाटतंय. नक्कीच काय आहे की जयदादांनी आता पत्रकार परिषद घेण्याच्या संदर्भात त्या दिवशी पिंकी माळी यांच्या घरी भेट दिल्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना ते बोलले. मागच्या आठवड्यात त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलल्या गेली. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्यांच्याकडे पक्के पुरावे असल्याशिवाय ते काही प्रेस घेणार नाहीत. आणि मला विश्वास आहे की आज जितकं हळवं मन तुमचं आहे, आपलं आहे, सगळ्यांचं आहे दादांबद्दल, तर शेवटी जयदादांचे ते वडील आहेत, पारदादांचे ते वडील आहेत. त्याच्यामुळं वडिलांसाठी फाईट करणं, कारण त्यांनी एक पोस्ट केली होती मिस यू डॅड म्हणून, ती भावनिक पोस्ट होती. आणि म्हणून आपल्या वडिलाला न्याय भेटला पाहिजे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांना न्याय भेटण्याकरता शंभूराजांनी प्राणांतिक लढा उभारला स्वराज्य रक्षणाकरता, शेवटी त्यांचेच पाईक आहेत सगळे. त्याच्यामुळं मला वाटतं की जयदादांकडे पूर्ण माहिती आली की दादा नक्कीच महाराष्ट्राच्या समोर सत्य काय ते आणतील. एक शेवटचा प्रश्न, दादांची म्हणजे अपघाती मृत्यू झालं, हा अपघात होता की घात होता, या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री गमावले, परंतु ते झाल्यानंतर ही प्रशासन एवढं जागेवर नाही आहे का, किंवा प्रशासनाला एवढी जाग नाही आहे का? कारण की त्यानंतर देखील सुनेत्राताईंनी VSR कंपनीच्या एका विमानामधून प्रवास केला. ही फार गंभीर गोष्ट आहे अमोलजी. असं आहे की VSR कंपनी त्या दिवशी नाशिकला मुख्यमंत्र्यांच्या सोबत मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी जात होत्या. जवळपास आता VIPs हे VSR कंपनीचंच विमान कार्यक्रमाला त्यांच्या असतं, आणि ते सरकारकडूनच स्पॉन्सर केलं जातं की त्यांना दिलं जातं. आम्ही तेच म्हणतो ना की दादांना विमान दिलं VSRचं, तर ते नादुरुस्त का दिलं? त्याच्यामुळे VSR कंपनीत त्यांनी लक्षात आल्यानंतर स्वतः दादांनी सांगितलं की आता याच्यानंतर हा प्रवास टाळावा. आम्ही पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही या भंपक विमानातून आता प्रवास करू नये, कारण VSRचा मालक हा खुनी आहे. VSRच्या मालकाचे धागेदोरे अंडरवर्ल्डसोबत आहेत, आणि VSRच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही म्हणजे त्याला राजकीय पाठबळ आहे. त्याच्यामुळे VSR कंपनीच्या विमानात प्रवास करू नये ही आमची तिन्ही नेत्यांना आणि सगळ्या मंत्र्यांना विनंती असेल. धन्यवाद. आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी होते. आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा आहे आणि ज्यासाठी ते लढा देत आहेत, तीच म्हणजे ही चर्चा सभागृहात व्हावी. आणि उद्या ही चर्चा नेमकी सभागृहात होते. उद्या नेमकं काय घडतंय सभागृहामध्ये या चर्चेअंतर्गत हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.